तर तुम्ही पाहू शकता आपण पाण्यामध्ये युरिया टाकलेला आहे आणि हे युरिया टाकल्यानंतर पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे आपण याच्यासाठी करत आहोत, हे युरियाचं पाणी आपण गव्हाच्या काड्यांवरती फवारणार आहोत. म्हणजेच गव्हाच्या काड्यांवर युरिया ट्रीटमेंट करणार आहोत. तर गव्हाच्या काड्यांवर युरियाचं पाणी फवारल्यामुळे गव्हाच्या काड्यांमधलं प्रथिनांचं प्रमाण वाढतं आणि त्यातलं पोषक घटक वाढतात आणि जनावरांची पचनक्षमता वाढते आणि जनावर दूध द्यायचं वाढतं. आणि गव्हाच्या काड्या मॅक्झिमम शेतकरी जाळून टाकतात. तर जाळून टाकल्यावर त्याचा काहीच फायदा होणार नाही. तर जाळून टाकण्यापेक्षा आपण त्याच्यावर जर युरिया ट्रीटमेंट केली तर त्याचा आपल्याला फायदा होईल आणि एक स्वस्त कमी किमतीमध्ये एक चांगला चारा उपलब्ध होईल. तर याच्यासाठी काय करायचं, जेवढ्या गव्हाच्या काड्यांचं वजन आहे, म्हणजे गव्हाच्या काड्यांना आपण स्ट्रॉ म्हणतो, तर त्या गव्हाच्या काड्यांचं जेवढं वजन आहे त्याच्या 4% युरिया घ्यायचा, ते पाण्यामध्ये टाकायचा आणि पाठीवरच्या पंपाने गव्हाच्या काड्यांवर फवारून घ्यायचा. तर हे फवारल्यानंतर 21 दिवसासाठी पालामध्ये म्हणजेच प्लॅस्टिकच्या कागदामध्ये झाकून ठेवायचं आणि 21 दिवसानंतर एक चांगल्या प्रतीचा चारा तयार झालेला असेल तर आपण हे पाठीवरच्या पंपामध्ये युरियाचं पाणी टाकून घेत आहोत. तर याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. 4 किलो युरिया घ्यायचा, 40 लिटर पाण्यामध्ये टाकायचा आणि तो 100 किलो स्ट्रॉवर फवारायचा. म्हणजे 100 किलो स्ट्रॉचं जर आपण 4% काढलं तर 4 किलो युरिया येईल. तो 40 लिटर पाण्यामध्ये टाकायचा आणि फवारायचा. आणि फवारल्यानंतर तो 21 दिवस पालामध्ये झाकून ठेवायचा आणि 21 दिवसानंतर जनावरांना खाऊ घालायचा. एक चांगल्या प्रतीचा सुका चारा तयार झालेला असेल. जर तुमच्याकडे कडबा उपलब्ध नसेल तर तुम्ही या गव्हाच्या काड्या वापरू शकता. तर आपण पाहू शकता बाजूला गव्हाची काढणी झालेली आहे. एका बाजूला गव्हाच्या काड्यांची थप्पी लावलेली आहे आणि आपण आता त्यावर फवारण्यासाठी पाटीच्या पंपामध्ये युरियाचं पाणी टाकून घेत आहोत. तर हे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. तर आपण आता पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हे आपण गव्हाच्या काड्यांचा थर लावत आहोत. तर एकदम 100 किलोवर फवारायचं नाही. एक थर लावायचा 25 किलोचा आणि त्यावर फवारत थप्पी लावायची आणि ती मग झाकून ठेवायची. तर आपण आता हे फवारून घेणार आहोत. तर हे जे युरियाचं पाणी टाकलेलं होतं ते आपण गव्हाच्या काड्यांवरती फवारून घेत आहोत. तर असा 25 किलोचा थर टाकायचा, पाणी फवारायचं, त्यानंतर 25 किलोचा थर टाकायचा, पाणी फवारायचं आणि असं करून एक थप्पी मोठी लावायची आणि ते पालामध्ये म्हणजेच प्लास्टिकच्या कागदामध्ये 21 दिवसांसाठी झाकून ठेवायचं. हवा आतमध्ये अजिबात गेली नाही पाहिजे आणि त्यानंतर 21 दिवसानंतर तुम्ही जर बघितलं तर अत्यंत चांगला रिझल्ट येईल. तर जर तुम्ही जनावरांना खाऊ घातलं तर फक्त वासरांना खाऊ घालायचं नाही. 6 महिन्याच्या कमी जी वासरं आहेत त्यांना खाऊ घालायचं नाही. ती वासरं सोडून बाकी सगळ्यांना खाऊ घालायचं. तर आपण 100 किलोचा थर रेडी तयार केलेला आहे आणि आता आपण मग झाकून ठेवणार आहोत. तर हे